संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका मुख्य सूत्रधार, आकावर हत्येचा गुन्हा दाखल करा, वाल्मिक कराडांचं नाव न घेता सुरेश धस यांचा आरोप। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच बीडचं पालकत्व स्वीकारावं, मागच्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपदासह पालकमंत्रीपदही भाड्यानं दिलं होतं। सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा। महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर, बीडच्या खऱ्या आरोपींना पकडण्याची फडणवीसांमध्ये हिंमत आहे का? ज्यांच्यावर रोष ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, राऊतांची टीका। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन, अंजली दमानी यांचा ट्विट करत गंभीर आरोप। अंजली दमानिया वाल्मिक कराड विरोधात बीडमध्ये आंदोलन करणार, 28 तारखेला ठिय्या आंदोलन, वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी। माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा, सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, पत्रातून धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकी। धाराशिवच्या परंडा येथे धनंजय सावंत यांच्या घरासमोर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त, धमकी प्रकरणी ढोकी पोलिसात तक्रार दाखल, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी गोळीबार प्रकरणी आणि आताच्या धमकीविषयी चौकशी करण्याची मागणी। फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून परभणीत जायला हवं होतं, तर सूर्यवंशीच्या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी, राऊतांची मागणी। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त, भाजप मंत्र्यांना बंगले, आम्हाला फ्लॅट, शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केली खंत, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, गोगावले यांना बंगल्याऐवजी मिळाले फ्लॅट। बंगल्यावरून मंत्र्यांनी नाराज होण्याचं कारण नाही, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, तर छगन भुजबळ नाराज नाहीत असं वाटतंय, 2 ते 4 दिवसात भुजबळ पुन्हा कार्यरत होतील, शिरसाटांचं वक्तव्य। कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला शिफारसीद्वारे बदली करता येणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रशासनाला इशारा। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार, दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार, काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। भुजबळांची नाराजी हा एक गेम प्लॅन तर नाही ना, नाराज झाल्याचं दाखवून भुजबळ भाजपात प्रवेश करतील असं वाटतं, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा मोठा दावा। नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच, मागील कामांचा संदर्भ देत दादा भुसेंकडून पालकमंत्रीपदावर दावेदारी, तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचाही पालकमंत्रीपदावर दावा। नागपूर पालिकेत स्वबळावर लढण्याची काँग्रेसची चाचपणी सुरू, सर्व 151 जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी, काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट, मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट देत पाहणी करत जाणून घेतल्या अडचणी। मंत्री नितेश राणेंनी खात्याचा पदभार स्वीकारला, मत्स्य आणि बंदरे विभागाची बैठक घेत राणेंकडून आढावा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज भजनी मंडळींना साहित्याचं वाटप, नागपूर आणि परिसरातील 345 सांस्कृतिक मंडळींना तबला, हार्मोनियम, टाळ आणि इतर भजनी साहित्याचं वाटप। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंकडून बाळूमामा मंदिरात भेट देऊन दर्शन, बाळूमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसलेंकडून शिंदेंचा सत्कार। अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम रखडल्यानं शिवप्रेमी आक्रमक, गेटवे ऑफ इंडियाकडे जाताना कुलाबा पोलिसांनी आंदोलकांना अडवलं, समुद्रात जलपूजन करून निषेध करण्याची परवानगी नाकारली। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासरकरचा ठाण्यातील फ्लॅट ईडीनं ताब्यात घेतला, आधीच ईडीनं हा फ्लॅट जप्त केला होता। पूजा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता, दिल्ली हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन देण्यास नकार, सुप्रीम कोर्टात सुनावणी न झाल्यास अटकेची टांगती तलवार। कोल्हापूरच्या कळंबावाडीत धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर, आज राज्याची तज्ज्ञ समिती गळतीची पाहणी करणार, गळती रोखण्यासाठी 80 कोटींच्या निधीची तरतूद। घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याकडे आलिशान BMW कार, तर प्रेयसीसाठी आलिशान 2 BHK फ्लॅटची देखील खरेदी, संभाजीनगरमधील 21 कोटींच्या क्रीडा संकुल घोटाळ्याचं प्रकरण। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार, हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार, पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार। नाताळच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर नगरी गजबजली, दर्शनासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी, सुट्ट्यांच्या काळात ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय। नाताळच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी, रामकुंड परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक दाखल।
राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी, सलगच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची पर्यटनाला पसंती। कोल्हापुरातील राधानगरी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे। 3.5 लाखांहून अधिक पर्यटक कोकणात, साहसी खेळांना पसंती। जालना जिल्ह्यात रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी प्रक्रिया संथ गतीनं सुरू। आतापर्यंत 17% काम पूर्ण, स्वस्त धान्य बंद होण्याची भीती। हिवाळ्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज। उत्तर महाराष्ट्रात गारपीट तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज। राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता। 26 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक तर 27 तारखेला अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, जालना, बीडसह इतर जिल्ह्यात पावसाचा अंदाज। कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला। राधानगरी धरण परिसरात धुक्याची चादर। राधानगरीचा नयनरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पुण्याच्या शिरूर तालुक्यात पाबळ परिसरात कांद्याच्या काढणीला वेग, शेतकरी कामात व्यस्त। मात्र कांद्यांची आवक वाढल्यानं दर घसरले। वाशिममध्ये नाफेडच्या केंद्रावर बारदान संपल्यानं सोयाबीन खरेदी ठप्प। शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यात अडचण, खरेदी कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। अमरावती जिल्ह्यातील रब्बी पिकांना पाणी उपलब्ध करून द्या, जिल्हा परिषद सीईओंचे जलसंधारण विभागांना आदेश। मुंबईत हवा प्रदूषण रोखण्यासाठी घटना विभागाकडून नव्यानं नियमावली, त्यात विकास कामांमुळे उडणाऱ्या धुळीचं प्रमाण रोखण्यावर विशेष भर। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ। अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसाद नाही। आतापर्यंत केवळ 13,728 अर्ज, तर 31 जानेवारीला सोडत। मुंबईत वायू प्रदूषणासह वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्या, कोरडा खोकला, सर्दी आणि घशातील खवखवीनं मुंबईकर हैराण। निर्माणाधीन इमारतींच्या ठिकाणी उडणारे धुलीकण वायू प्रदूषणात कारणीभूत। वयोमर्यादेत शिथिलता दिल्यानंतर गट ब आणि गट क च्या परीक्षांसाठी 6 जानेवारीपर्यंत नव्याने अर्ज करता येणार। पात्र उमेदवारांना दिलासा। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी। एक देश एक निवडणूक विधेयकासंदर्भात संसदेच्या संयुक्त समितीची 8 जानेवारीला पहिली बैठक। भाजपचे पीपी चौधरींच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त 11 ते 13 जानेवारी दरम्यान भव्य उत्सवाचं आयोजन। धार्मिक अनुष्ठानाचं देखील आयोजन। बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतानं बांगलादेशच्या ताब्यात पुन्हा द्यावं। बांगलादेशच्या हंगामी सरकारची भारताकडे मागणी।